नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 24वा भाग वाचणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. त्या दिवशी शेवटचा तास नसल्यामुळं युगा अध्यापन कामातून लवकर मोकळी झाली होती. आज ती सुलभाकडे जाणार होती, म्हणजे तिला जायचं होतं. सुलभाचा तसा आग्रहाचा निरोप आला होता, तेव्हा जायला हवं होतं. तिला तशी विशेष उत्सुकता नव्हती. पूर्वी सुलभाचा निरोप येण्याआधीच ती मधून एखादी खेप तिच्याकडे टाकी. आई आजारी होती तेव्हा सुद्धा डॉक्टरकडे येता जाता अगर बाजारात निघाली की उभ्या उभ्या ती सुलभाकडे गेल्याशिवाय राहत नसे. तिच्याकडे जाऊन एकदा मनसोक्त गप्पा मारल्या की तिला बरं वाटे. 8-15 दिवसांनी तिची सुलभाकडे खेप असेच. ती गेली नाही तर तिला चुकल्यासारखं वाटे. किती दिवसात आपणाला सुलभाकडे जायला मिळालं नाही अशी तिच्या मनाला टोचणी लागे. आणि तिचं पाऊल दारात पडताच सुलभाही म्हणे, काय ग, बऱ्याच दिवसात फिरकली नाहीस? आज आली नसतीस तर निरोप पाठवणार होते. येणारच होते ग, तुला भेटून किती दिवस झाले असं मलाही वाटत होतं. पण अलीकडे बऱ्याच दिवसात ती सुलभाकडे गेली नव्हती. आता ती नोकरीत गुंतली होती. सगळा दिवस शाळेत जात होता. सवडच नव्हती. हे सगळं खरं होतं. पण त्याचबरोबर हेही खरं होतं की आता पूर्वीसारखी सुलभाकडे जाण्याची उत्सुकता तिच्यात उरली नव्हती. का कोण जाणे, पण तिच्याकडे जाण्याची ओढ कमी झाली होती एवढं खरं. महिन्यापूर्वीची गोष्ट. सुलभेच्या नणंदेचं डोहाळे जेवण होतं. सुलभानं तिला चिठ्ठी पाठवली होती. युगा, तुला जेवायचं आमंत्रण अगदी आग्रहाचं आहे. माझा तुझ्या बाबतीत नेहमी आग्रह नवे हट्टाग्रह असतो हे तुला माहीत आहेच. पण ही गोष्ट झाली दुय्यम. मुख्य गोष्ट म्हणजे अलीकडे दुर्मिळ होत चाललेला तुझा सहवास जरा लाभावा म्हणून हा बेत मुद्दाम रविवारी ठेवला आहे. कंसात, तुझ्या सोयीत सगळ्यांची सोय बरं का? कंस पूर्ण. जरा लवकर ये. रेखावंच आल्यापासून तू एकदाही फिरकली नाहीस. त्या तुझी आठवण काढतात. तुझी सुलभा. रविवारी ती सगळं उरकून सुलभाच्या घरी गेली. डोहाळे जेवणाचा समारंभ लग्न समारंभापेक्षाही थाटाचा दिसत होता. पुढच्या अंगणात मंडप घातलेला होता. सनई चौघडा वाजत होता. वस्त्रालंकारांनी सजलेल्या स्त्रियांनी घर भरलं होतं. आमंत्रित बायका येत होत्या. घरच्या बायकांची लगबग चालली होती. बाहेर दिवाणखान्यात आमच्या समारंभासाठी अंथरलेल्या बिछायतीवर लोड तक्क्यांना टेकून पुरुष मंडळी बसली होती. आचारी स्वयंपाकघरात गुंतले होते. तळणाचा वास सुटला होता. बाहेर ओसरीवर एका बाजूला नारळांचा ढीग पडला होता. करंड्यात फुलं गजरे होते. तिला पाहताच सुलभा पुढं आली. लग्न समारंभात शोभावी अशी वस्त्रालंकाराने ती नटली होती. आज तिनं नाकात आपल्या सासूबाईंची नथ घातली होती. युगाचा हात धरून तिला आपल्या खोलीत नेत सुलभानं म्हटलं, युगे, अलीकडे तू अगदी उमराचं फूल बनलीस. युगानं हसून म्हटलं, उमराचं? हं, शक्य आहे. उमराचं फूल अगदी साधं, त्याला ना रंग, ना गंध, ना सजावट. बघ ना, तुझ्या या सुवर्णमौक्तिक भरझरी ताटापुढं साध्या पातळातली मी. खरंच उमराचं फुलच आहे. उमराचं फूल बघितलंयस? मारे वर्णन करते आहेस? युगा हसली. नेहमी बघते, पण तुला नाही दाखवणार. काय ग सुले, आज काय आहे? म्हणजे चिठ्ठी वाचली नाहीस तू? वाचली ना, म्हणूनच विचारते की इथं सारा थाटमाट लग्नासारखा दिसतोय. अगं, डोहाळे जेवण आहे ना? हो ना, पण आजच्या समारंभाचा थाट कितीही मोठा केला तरी कमीच बरं का. रेखावंचंचं लग्न होऊन 12 वर्ष झाली. रेखाताईच्या लग्नात आपण खूप लहान होतो नाही? मराठी 3रीत होतो का ग? हो, आपण दोघी लग्नाला गेलो होतो. त्यावेळी कल्पनाही नव्हती की पुढेही तुझी नणंद होणार आहे. पण रेखावंचंसारखी नणंद मिळायची नाही हं. भारी प्रेमळ. लग्न होऊन तप उलटून गेलं तरी मूल होत नव्हतं. सगळ्यांनी आशा सोडली होती. नवस झाले, देवधर्म झाले, होम हवनही झाले. आणि डॉक्टरी उपचारात तर पाण्यासारखा पैसा खर्च केला. शेवटी तर अगदी घटस्फोटापर्यंत विचार गेले. काय करणार? सासरची मंडळी कंटाळली उपचार करून. त्यांचंही बरोबर.
घरचं उत्पन्न आहे. पण म्हणून घटस्फोटापर्यंत पाळी? केवळ मूल होत नाही म्हणून? हो ना, पण सासरच्या मंडळींचाही दोष नाही. एवढं उत्पन्न अन वंशाला वारस नाही. म्हणजे तुझ्या नणंदेला दीर नाही? आहे ना, धाकटा दीर आहे. मग त्यालाही मूल नाही? त्याला मुलं आहेत ग. एक मुलगा 2 मुली आहेत. मग ग? मग ग काय? अगं दुसऱ्याचं मूल अन आपलं मूल. धीराचं मूल दुसऱ्याचं ग कसं? ते आपलं नाही का? ए विश्वबंधुत्ववादीने, ते तुला आता कळायचं नाही. पुढं कळेल. युगानं हसून चेष्टेनं म्हटलं, अन आता तुझ्याकडून समजावून घेईन म्हटलं तर तुला नाही क्षणाची उसंत. छे ग, मला तसं काही काम नाही. आज आचारी वाढपी भरपूर आहेत. पानं वाढली की जेवायला बसायचं. आज रेखावंचंची सासू, सासरा, नवरा, जाऊ सगळी आलीत. मुद्दाम पत्र पाठवून सगळ्यांना बोलवलंय. म्हटलं घटस्फोट द्यायला निघाला होतात ना? युगानं हसून मध्येच म्हटलं, तेव्हा आता आजचा डोहाळे जेवणाचा थाट बघून तृप्त व्हा. सुलभा हसली. चल, आज जाऊया. रेखावंचांना तू ओळखतेसच. सुलभाबरोबर ती आतल्या दालनात गेली. आत दालनात मध्यभागी भिंतीशी गालीच्या अंथरून त्यावर जाड मऊ बैठक केलेली होती. त्यावर लोडाला टेकून सुलभाची नणंद बसली होती. भरझरी शालू, अंगभर दागदागिने, अगदी उत्सव मूर्तीसारखी बसली होती. भोवताली बायका बसल्या होत्या. गप्पा चालू होत्या. सुलभानं म्हटलं, वंस, ही युगा आली. ये ना ग, ये इकडे, इथं बैस. युगाला तिनं जवळ बसवून घेतलं आणि पलीकडे बसलेल्या आपल्या जावेला म्हटलं, फार हुशार आहे हं ही. लहानपणापासून भारी तल्लक. यंदा बीएला फर्स्ट क्लास आली. जावेनं तिच्याकडे कौतुकानं आपादमस्तक पाहिलं आणि हसून म्हटलं, देवानं बुद्धी इतकंच रूपही दिलंय. रेखावंचने विचारलं, काय करतेस ग आता? MA साठी मुंबईला जाणार आहे. अरे वा, छान. मग सुलभाही बसली. गप्पा चालू झाल्या. समारंभाला मध्यबिंदू धरूनच अर्थात गप्पांचा फेर चालला होता. लग्न, मुलं, मातृपद. रेखाच्या जावेनं म्हटलं, मातृपद प्राप्त झाल्याशिवाय संसारी स्त्रीचं जीवन व्यर्थ आहे. मग संसारी स्त्रीच्या मूल न झालेल्या विवाहितेच्या व्यर्थ जीवनाच्या विविध कथा सुरू झाल्या. सुलभाही त्यात रंगून गेली. युगा बसल्या बसल्या निमूटपणे ते बोलणं ऐकत होती. नाईलाजानं ऐकत होती. ऐकताना कंटाळून गेली होती. येणाऱ्या जांभया महाप्रयासानं दाबून टाकीत होती. त्या सगळ्या मेळाव्यात ती अगदी वेगळी पडली होती. त्याचं तिला विशेष काही वाटलं नाही. पण त्या मेळाव्यात, त्या गप्पात सुलभाही पूर्ण रंगून गेलेली पाहून तिला जरा नवल वाटलं. चमत्कारिक वाटलं. तिथून उठून जाणं अवघड आणि बसणं तर त्याहूनही अवघड. कंटाळवाणं. क्षणाक्षणाला येणाऱ्या जांभया दाबणंही कठीण व्हायला लागलं. गप्पात रंगलेल्या सुलभाच्या ते बऱ्याच वेळानं लक्षात आलं. ती झटकन उठली. चल युगा, आपण जरा बाहेर जाऊन पानं मांडलीत का बघूया. तिथून बाहेर पडल्यावर तिनं दिलगिरी व्यक्त करीत म्हटलं, सॉरी हं युगा, एक्स्ट्रीमली सॉरी. तू कंटाळलीस हे माझ्या लक्षातच आलं नाही. युगानं हसून म्हटलं, तू चांगली रंगली होतीस त्याचा मी भंग कशाला करू? सुलभा हसली. पाहिलंस, संसारात पडलं की स्त्रीचे इंटरेस्ट किती बदलतात. अगं स्त्रीच जिथं बदलते तिथं तिचे इंटरेस्ट तेच कसे राहतील? पण पूर्वीच्या गोष्टी मी विसरून गेले नाही म्हटलं. युगे, रागावू नकोस गडे. अगं रागावते कशाला? पुन्हा सवडीनं गप्पा मारायला येईन की. म्हणजे आता जेवल्यावर लगेच जाणार आहेस? गेलं पाहिजे ग. शाळेच्या कामाचा एवढा ढीग आणलाय. खरंच पुन्हा अवश्य येते. खरं म्हणजे तिला तसं काम मुळीच नव्हतं. पण या समारंभात आपणाला रंगून जाता येईल, सगळ्यांच्या आनंदात गप्पात सहभागी होता येईल असं तिला वाटेना. जेवणानंतर घरी जाताना ती मनाशी म्हणत होती की संसारात पडलेल्या सुलभाचे आनंदाचे विषय वेगळे व्हावेत हे अगदी स्वाभाविक आहे. कॉलेजच्या गोष्टींपेक्षा संसारविषयक गोष्टीत तिला जास्त गोडी वाटत असणार. एखाद्या नवीन घेतलेल्या पुस्तकाला नीटनेटकं कव्हर घालण्यापेक्षा मुलाला झबलं टोपरं चढवण्यात तिला केव्हाही अधिक आनंद वाटणार. पूर्वी आपल्या गप्पांचे विषय एकच होते, समान होते, इंटरेस्ट सारखे होते. या प्रसंगानंतर सुलभाकडे जायला तिला सवडच मिळाली नाही. तशी काढली असती तर सवड मिळाली असती. पण खरं म्हणजे तिच्याकडे जावं ही ओढ आता कमी झाली होती. जाऊ पुढं एखाद्या रविवारी असं म्हणत रविवार मागून रविवार उलटत होते.
पण तिचं जाणं घडत नव्हतं. जाणं ती पुढं ढकलत होती. पण आज सकाळी सुलभाची चिठ्ठी आली. युगे, एवढं रागावणं बरं नाही. इतके दिवस आल्या वाचून तुला राहावलं तरी कसं ग? आज ही तऱ्हा. उद्या मुंबईला गेल्यावर बोटभर पत्रही कधी पाठवायची नाहीस. खूप राग आलाय ना? येऊ दे. कितीही राग आला असला तरी तो घालवायला मी आता मोकळी आहे. एकटी आहे. कारण रेखा वंचना त्यांच्या सासरच्या मंडळीने पहिली खेप माहेरी करायची ही पद्धत मोडून शहरात हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी म्हणून पुण्याला नेलं आहे. माझ्या सासूबाईही आळंदीला जाण्याच्या निमित्तानं आपल्या मुलीची व्यवस्था कशी काय आहे हे बघायला त्यांच्याबरोबरच पुण्याला गेले आहेत. तू आली होतीस तेव्हा त्या समारंभाच्या आणि संसाराच्या धुमश्चक्रीत इतस्तः विखुरलेली आपली जुनी इंटरेस्ट मी गोळा करून टोपलीत भरून ठेवली आहेत. कृपया यावं. तुझी सुलभा. पत्र वाचून युगा मनाशी हसली. जुनी जीर्ण झालेली इंटरेस्ट पुन्हा कशाला ही झाडून झटकून टोपलीत भरून ठेवते आहे. पण आज एकटी आहे. थोडा वेळ जाऊन जावं. आधी घरी जावं. नानांच्या बरोबर आज चहा प्यावा आणि मग भाजी मंडईत जाता जाता सुलभाकडे थोडा वेळ जाऊन यावं. ती घरी गेली. स्वयंपाकघरात तिनं डोकावून पाहिलं. काकू चटईवर पडल्या होत्या. तिला पाहताच त्यांनी म्हटलं, युगाताई, आज लवकर आलात? मुद्दाम लवकर आले. म्हटलं आज काकूंच्या हातचा चहा प्यावा. रोज आपली मीच करून पिते. काकू उठल्या. चटई गुंडाळीत त्यांनी म्हटलं, देते ना करून. आधी टाकू की नानांच्या बरोबर घेणार? नानांना येऊ दे, त्यांच्याबरोबरच घेईन. ती जिन्याकडे वळली. तेवढ्यात काकूनी म्हटलं, युगाताई, दुपारी वकिलांच्या घरची मोलकरीण येऊन गेली. वहिनी साहेबांना बरं नाही. तुम्हाला येऊन जायला सांगितलंय. वहिनी साहेबांना? पण कुठच्या वहिनी साहेबांना? माईंना की त्यांच्या सुनेला? कोण जाणे. माझा जरा डोळा लागला होता. मामींनाही झोप लागली होती. कुठच्या वहिनी साहेब ते ऐकलं नाही पुरतं. माई ही वहिनी साहेब आणि सून ही वहिनी साहेब. बरं, मी जाऊन येते त्यांच्याकडे. मग चहा घेऊनच जा ना. तुमचा टाकते एक कप. ठीक आहे, द्या. ही मी वर जाऊन आलेच. ती वर गेली. वहिनी साहेबांना म्हणजे माईंना बरं नसावं. सुनेची प्रकृती बिघडली तर त्या आपणाला कशाला निरोप पाठवतील? खरंच आपण कित्येक दिवसात त्यांच्याकडे गेलो नाही. पण जाणार तरी केव्हा? आपला सबंध दिवस शाळेत जातो. शनिवार अर्धा दिवस, रविवार सबंध दिवस सुट्टी असते. पण काय? त्या दिवशीही वेळ नसतो? तास अर्धा तास सवड मिळत नाही? सांग ना. उभ्या उभ्या जाऊन येण्या इतकी पण सवड नसते. फसवतेस कुणाला? रोज सकाळी लवकरच उठून शेजारच्या परसातला वावर सुरू होण्यापूर्वी तू आंघोळ वगैरे परसातली कामं उरकून टाकतेस. माईंची सून कधी कधी परसात दिसते. ती तुझ्याकडे पाहत आहे हे तुला कळतं. पण तिची दृष्टीभेट तू मुद्दाम टाळतेस. माई दिसल्या की झटकन पाठ फिरवून जणू काय बघितलंच नाहीस असं करून घरात शिरतेस. शनिवारी दुपारी, रविवारी दुपारीही शाळेत जादा तास घ्यायला मुद्दाम जातेस. का जातेस? अगदी स्वखुशीनं जातेस? नव्हे, मुद्दाम अंगावर ओढून तू ते काम घेतलेस. आणि मग उरला वेळ वर इथं खोलीत वाचीत बसतेस. शिक्षा करावी तशा मनस्थितीत बसतेस. खरं ना? खोटं बोलू नकोस. नाही बोलत? खरं आहे. पण हा सगळा खटाटोप कशासाठी? त्या घरचा संबंध तोडण्यासाठीच ना? त्या घराच्या माणसांचा संपर्क सोडण्यासाठी? संबंध तोडण्यासाठी? संपर्क सोडण्यासाठी? अर्थात. म्हणून तर ही समोरची खिडकी त्या दिवसापासून तू कायमची बंद करून टाकलीस ना? जाता येता चुकून सुद्धा पलीकडच्या त्या उघड्या खिडकीकडे नजर वळवायला नको. खरं ना? हो हो, खरं. 100% खरं. आता ते घर टाळणं सर्वस्वी योग्य नाही का? कशाला जायचं तिथं? इतके दिवस कशाला जात होतीस? कशाला? माझी तिथं गरज होती म्हणून. माई एकट्या असत म्हणून. त्या बोलावून नेत असत म्हणून. कुणी केलेल्या उपकाराची जाणीव होती म्हणून. अन मी नकार दिला ही अपराधाची टोचणी अजूनही आत तशीच चलते आहे. त्या अपराधाची भरपाई अंशतः कुठंतरी व्हावी म्हणून. माईंच्या उपयोगी जेवढं पडता येईल तेवढी पडते. त्या हेतून जाते. नवे जात होते. आता त्यांची सून आली. ती आल्यापासून त्यांच्या घरी सुखाचं माप भरून वाहतंय. सगळं ठीक चाललंय. मध्यंतरी माईंच्या मनात उठलेलं वादळही आता शांत झालंय. मग आता जाण्याची काहीच गरज नाही. अलीकडे माई तशा बाहेर परसात फारशा दिसत नाहीत. त्यांची सूनच वावरत असते.
अन तिला हाक मारून बोलण्याइतका तिचा आपला परिचय आहे कुठं? अन तो मुद्दाम वाढवण्याची गरज काय? मध्यंतरी आईची प्रकृती बघायला माई आल्या होत्या, पण सुनबाईला काही आणलं नव्हतं. बरोबर, आपणही तिला का आणलं नाही म्हणून विचारलं नाही. पण घरी जायला निघाल्या तेव्हा त्यांनी म्हटलं, युगा, अगं बऱ्याच दिवसात घरी आली नाहीस. येईन म्हणते पण सवड मिळते कुठं? मग आता चल ना थोडा वेळ. रुचिराची तुझी ओळख करून देते. ती अगदी एकटी असते. तिच्या बरोबरचं कुणी नाही इथं. चल. छे छे, आता नको. उद्या परवा येते. पण आपण गेलो नाही. मुद्दाम गेलो नाही. माई तशा धूर्त आहेत. त्या निश्चितच समजल्या असतील. म्हणूनच तर त्यानंतर त्यांनी आपणाला ये असा कधी निरोप पाठवला नाही. त्यानंतर एक दोनदा परसात मोलकरणीशी बोलताना दिसल्या, पण त्याने आपणाकडे पाहिलं नाही. मुद्दाम पाहिलं नाही की त्यांचं आपणाकडे लक्ष नव्हतं कोण जाणे. आपणाला नोकरी लागल्यानंतर 7-8 दिवसांनी त्या परसात दिसल्या. आपण त्यांची नजर टाळून पुढे जात होतो, पण त्याच कुंपणाशी आल्या. कदाचित आपण का गेलो नाही म्हणून विचारायला आल्या असतील, पण त्यांनी तोंड उघडण्यापूर्वीच आपण घाईघाईनं म्हटलं, माई, मी वहिनींची ओळख करून घ्यायला येणार होते, पण मी जरा नोकरीच्या गडबडीत होते. नोकरीच्या म्हणजे? शारदा मंदिरात एक तात्पुरती बदली शिक्षिका मालतीबाईंना हवी होती. मी म्हटलं, मी सध्या मोकळीच आहे. मी येऊ का? नाहीतरी आता यावर्षी मुंबईला जाणं काही जमत नाही. म्हणजे? अगं, मामींची प्रकृती आता बरी आहे ना? आता घरातल्या घरात हिंडतात की? हो, पण तशी अजून कुठं चांगली झाली. घरात दुसरं कुणी नाही. पण तुझं हे वर्ष फुकट नाही का जाणार? उगीच का फुकट घालवतेस? छे माई, फुकट नाही घालवणार. मी घरी अभ्यासाला सुरुवात केलीच आहे. मुंबईला जयश्री आहे ना, तिच्याकडून पुस्तकं मागवलीत. यावर्षी घरी बसून अभ्यास करीन. पुढच्या वर्षी मुंबईला जाईन. आणि इथं घरी बसून दुपारचा वेळ झोपा काढण्यात घालवण्यापेक्षा नोकरी बरी. खरं आहे. बरं केलंस. पण आता सवड मिळाली की ये. येते ना. पण ती गेली नव्हती. पण आज निरोप आला आणि तोही प्रकृती बरी नाही म्हणून निरोप आला. तेव्हा जाणं टाळणं शक्य नव्हतं. थोड्या वेळानं चहा घेऊन ती मागच्या परसातून पलीकडे गेली. माईंची प्रकृती खरोखरच बरी नसेल की त्यांनी 2-3दा बोलावूनही आपण गेलो नाही म्हणून आजारीपणाचं हे निमित्त? ती मागच्या परसातून मागीलदारी गेली. दार नुसतंच लोटलेलं होतं. ते तिनं हलकेच उघडलं. स्वयंपाकघरात कुणीच नव्हतं. सगळं सामसूम होतं. तिनं हलकेच हाक मारली, माई, अहो माई. कोण आहे? माझघरातून आवाज आला. मी युगा. ती माझघरात गेली. तिथं खाली चटईवर रुचिरा झोपली होती. तिचा चेहरा अगदी मलूल झाला होता. युगाला पाहताच ती उठून बसली. या ना. तुम्हाला बरं नाही का वहिनी? आणि माई कुठं आहेत? बस ना. माई परवा नाशिकला गेलेत. तिथून तार आली होती. माझ्या मावस सासूबाईंचं ट्यूमरचं ऑपरेशन आहे म्हणून. आणि तुम्हाला किती दिवस झाले बरं नाही? माई सांगून का गेल्या नाहीत? किती कुठचे? आज सकाळपासून जरा गरगरायला लागलंय. डोकं ठणकतंय. उलट्या झाल्या. युगानं हसून म्हटलं, माहेरी कामाची सवय नसेल तुम्हाला. माई गेल्यावर कामाची दगदग पडत असणार. पित्त झालं असेल. पित्त पडलं का? हो, थोडं पडलं. इथं दगदग व्हायला तसं काम आहे कुठं? पण माई गेल्यावर मला अगदी करमेना. एकटं, फार एकटं वाटायला लागलं. अन बरं असलं की माणूस कामात मन रमवतं. स्वयंपाकाच्या काकू म्हणाल्या, तुम्हाला निरोप पाठवते. माईने जाताना सांगून जायचं, मला काहीच माहिती नाही. माई तुम्हाला सांगून जाणार होत्या, पण वेळच मिळाला नाही. पण मला म्हणाल्या की युगाताईंना बोलवून घे, नाहीतर त्यांच्याकडे जा. आज मी येणारच होते तुमच्याकडे, पण हे अचानक गरगरायला लागलं म्हणून निरोप पाठवला. तुम्हाला त्रास दिला. वा, यात त्रास कसला? आणि मी तुमच्याकडे येण्यात मला त्रास, तर मग तुम्ही माझ्याकडे येण्यात तुम्हाला त्रास नाही का? रुचिरा हसली. पण तुम्ही बसा ना, उभ्याच आहात की. बोलता बोलता तिनं आपलं डोकं दाबून धरलं. युगा खाली चटईवर तिच्याजवळ बसली. डोकं फार दुखतंय ना? रुचिरा हसली. आजवर माझं डोकं कधी दुखलं नाही. तेव्हा फार की कमी हे कसं कळणार? पण दुखतं एवढं खरं. मी चेपून देते, तुम्ही झोपा. छे हो, म्हणता म्हणता ती झटकन उठली आणि स्वयंपाकघरात मोरीकडे पळाली. युगा तिच्या मागोमाग गेली. रुचिराला उलटी झाली. युगानं तिचं कपाळ दाबून धरलं. पाठीवर हात फिरवीत राहिली. थोड्या वेळानं मग तिला चटईवर आणून युगानं झोपवलं. नाजूक प्रकृतीची रुचिरा अगदी घायाळ होऊन गेली होती. तिची ती अवस्था बघून
युगाचं अंतःकरण हेलावून गेलं. एवढ्या मोठ्या सुसज्ज घरात कुणीही नव्हतं. म्हणजे आतापर्यंत ही अशीच एकटी झोपून होती. तिचं कपाळ चेपीत युगानं म्हटलं, वहिनी, अहो तुमची प्रकृती सकाळपासून बरी नव्हती तर स्वयंपाकाच्या काकूंना घरी कशाला पाठवलं? ठेवून नाही का घ्यायचं? दुपारपर्यंत त्या होत्या. संध्याकाळी त्या दुसरीकडे कुठं भाकऱ्या चपात्या करायला जातात. 6 वाजता येतीलच. मीच त्यांना म्हटलं, तुमच्या कामाचा खाडा करू नका, तुम्ही जा. छान. अन अभि? चटकन तिनं आवंडा गिळला आणि म्हटलं, अभि दादा? तो माईंना पोचवायला गेला असेल. छे, माई एकट्याच गेलेत. अमृतांजन आहे का? नाहीतर बाम, नाहीतर विक्स? समोर कपाटात आहे. पण किती घाबरता हो तुम्ही. उलटी झाली ना? आता डोकं पुष्कळ कमी झालंय. अमृतांजनाची जरुरी नाही, खरं सांगते. युगा काही न बोलता समोरच्या कपाटाकडे गेली आणि तिथून अमृतांजनाची बाटली घेऊन रुचिराजवळ येऊन बसली. तिच्या कपाळावर हलक्या हातानं बाम चोळू लागली. रुचिरा स्वस्थ पडून राहिली. पाहता पाहता तिचा डोळा लागला. बसल्या बसल्या युगाचे डोळे रुचिराच्या चेहऱ्याचं निरीक्षण करीत होते. तिचं रूप युगानं पूर्वी पाहिलं होतं, पण ते लग्नाच्या वेळी वधूवेशात सज्ज असलेलं. आता उलटीमुळं आणि डोकेदुखीनं मलूल झालेला चेहरा ती पाहत होती. तिच्या मलूल मुखावरचं स्मित लोपलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर असं काही मार्दव होतं की ते पाहत असता नकळत स्नेहभाव जागृत व्हावा. नितळ कपाळ, विपुल केसांचं अगदी साधं वळण, मिटलेले पातळसर ओठ किंचित विलग होते. ही ओठातल्या ओठात हसते आहे का? विलग ओठांची माणसं मोठी मनमोकळी असतात, मनमिळाऊ असतात आणि ओठ घट्ट मिटलेली माणसं आतल्या गाठीची असतात, असं तिनं कुठंसं वाचलं होतं. ते तिला आता आठवलं. माईंच्या या सुनेविषयी तिचं मत अनुकूल झालं. ही रुचिरा. तेवढ्यात रुचिरानं डोळे उघडले. कपाळावर फिरत असलेला युगाचा हात तिनं दोन्ही हातात धरला. आता पुरे ना? खरंच माझं डोकं दुखणं आता एकदम थांबलं. माझा केव्हा डोळा लागला ते मला कळलंच नाही. या अमृतांजनाचा गुणच तसा आहे. उगीच नाही याचा तडाकेबंद खप होत. कोण जाणे, मी कधी आजपर्यंत लावलं नव्हतं. लावायची वेळच आली नव्हती. पण मला वाटतं माझं डोकं थांबलं तुमच्या हातानं. खरंच गडे, तुमचा हात किती मऊ आणि शीतल आहे. माझं डोकं दुखत होतं हेही मी विसरून गेले. युगानं हसून म्हटलं, शक्य आहे. माझ्या हातगुणानं तुमचं डोकं थांबलं असेल. कारण डोकं चेपून देण्याची माझ्या हाताला चांगली सवय आहे. आईच्या दुखण्यात तिचं डोकं चेपावं लागत होतं. रुचिरा उठून बसली. दोघींचं बोलणं सुरू झालं. एकमेकींची चौकशी झाली. रुचिराचा मलूलपणा कमी झाला होता. थोड्या वेळानं ती उठली. बसा हं युगाताई, चहा करते. माझ्यासाठी? नको, मी चहा घेऊनच आले. शाळेतून घरी आले तो इथला निरोप कळला. स्वयंपाकाच्या काकूनी चहा केला. कप तोंडाला लावला आणि इथं आले. तुमचा झाला नसेल ना? मी करून देते तुम्हाला. छे, चहाची मला अजिबात इच्छा नाही. मग लिंबाचं सरबत करू का? मी करते ना, तुम्ही घेणार ना थोडं? हो, घेऊ की. दोघी स्वयंपाकघरात गेल्या. दोघींनी मिळून सरबत केलं. रुचिरानं सरबताचा घोट घेऊन म्हटलं, माहेरी मला 4 माणसात भावंडात राहायची सवय. इथं एकटीला अगदी करमत नाही. अन काल माई गेल्यापासून तर मी अगदी बावरून गेले. मग रोज दुपारी काय करता? वेळ कसा घालवता? भरतकाम करते, वाचते, अन घर म्हटलं की किरकोळ कामं असतातच, नाही का? तुम्हाला वाचनाची आवड आहे का? रुचिरानं हसून म्हटलं, वाचनाची आहे, पण अभ्यासाची मात्र नाही हं. एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करायचा म्हटला की बुद्धी तिथंच हटून बसते, अडेल तट्टूसारखी. त्यापेक्षा युगानं मध्येच हसून म्हटलं, एखादं पक्वान्न फर्स्ट क्लास करून दाखवाल? रुचिरा हसली. तिनं संकोचानं म्हटलं, कुणी सांगितलं तुम्हाला हे? माईंनी. खरं आहे, माझीही असल्या या इतर फालतू गोष्टीतच बुद्धी चालते, नव्हे चांगली धावते. इतर गोष्टी फालतू का? वहिनी, अहो अन्नपूर्णा ही सर्वश्रेष्ठ देवता मानतात. अन सुगृहिणी ही तर सर्वश्रेष्ठ स्त्री. माणसाचं पोट भरलं तरच त्याचा मेंदू चालतो, तल्लख बनतो. तुमच्या तल्लख बुद्धीची माई नेहमी स्तुती करतात. कशावरून ना कशावरून तरी तुमची आमच्याकडे नेहमी आठवण निघते. युगानं चेष्टेनं हसून म्हटलं, तरीच मला सारख्या उचक्या लागत असतात रोज. चेष्टा नाही. आल्यापासून तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती, पण तुम्ही आपल्या आईच्या शुश्रूषेत गुंतल्या होतात आणि मग शाळेच्या नोकरीत. तुम्हाला कसं केव्हा बोलवायचं?
मी आपली रिकामटेकडी. शिवाय वाटत होतं. सरबताचा शेवटचा घोट घेऊन पेला खाली ठेवीत युगानं विचारलं, काय वाटत होतं? तुम्ही खूप हुशार, असामान्य बुद्धीच्या, फर्स्ट क्लास फर्स्ट आलेल्या. माझ्याशी बोलायला तुम्हाला आवडेल का? प्रश्न गहन आहे, पण मला वाटतं की आवड निवड ही परिचयानंतर उत्पन्न होते. तुमचा थोडा परिचय झाला की मग मला कळेल की तुमच्याशी बोलायला आवडतं की नाही ते. युगानं आपल्या मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. हे पाहून रुचिरानं म्हटलं, जाण्याची घाई आहे का? असली तरी तुम्हाला आता एकटीला ठेवून जाणार नाही. कुणी ना कुणी येईलच ना आता. काकू येतील. त्यांना म्हटलंय जरा लवकर या. हे 7 वाजता येतात. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळानं स्वयंपाकीण काकू धापा टाकीत आल्या. युगाला पाहताच त्यांनी म्हटलं, अगं बाई, युगाताई का? बरं झालं आलात. निरोप गेल्याशिवाय यायचं नाही असं ठरवलं होतं की काय? छे हो, तसं काही नाही. पण अलीकडे सवडच सापडत नाही. रोज म्हणत असते एकदा येईन, पण जमतच नाही. मुंबईला जाणार होतात ना? जाणार आहे की. अरुणभाई तिकडे माझी वाट पाहतोय. पण आईला अचानक टायफॉईड झाला आणि त्या दुखण्यात मी अडकून पडले. आता पुढच्या वर्षी जाईन. मग येत जा की आता. वहिनींना करमत नाही. माई गेल्या आहेत नाशकाला. हो, वहिनींनी सांगितलं. आता वेळ मिळाला की येईन. बरं वहिनी, येऊ आता? या, पण उद्या शाळेतून आलात की थोडा वेळ तरी येऊन जा ना. बघते, पण आता बरं वाटतंय ना? हो, खूप बरं वाटतंय. पण तसं काही वाटलं तर आमच्याकडे लगेच कळवा. मी घरी नसले तरी आई आहेच. तसा संकोच नका करू. छे, संकोच कसला, कळवीन ना. युगानं दाराकडे जाता जाता म्हटलं, काकू, माई वहिनींची जबाबदारी तुमच्यावर सोपवून गेल्या आहेत ना? लवकर येत चला. मघा मी आले तेव्हा बिचाऱ्या उलट्याने अशा हैराण झाल्या होत्या. एवढं पित्त भडकलं होतं, मी तर अगदी घाबरून गेले. खरंच वहिनी, आमच्याकडे पित्ताची मात्रा आहे, पाठवून देऊ का? रुचिरानं उत्तर देण्यापूर्वीच काकूनी हसून म्हटलं, युगाताई, घाबरू नका. अहो, हे पित्त नव्हे, या हवं नको होणाऱ्या उलट्या आहेत बरं. हवं नको होणाऱ्या उलट्या? युगाला अर्थबोध होईना. हो, अहो, दोघं हनीमूनला माउंट अबूला गेली होती ना, तिथं जवळच अंबाजीचं म्हणजे अंबा मातेचं स्थान आहे. ते गुजराती लोकांचं कुलदैवत म्हणे. यांच्या जाऊबाईंनी ह्यांना तिथं दर्शनाला नि अंबाजीची ओटी भरायला नेलं होतं. बघितलं, लगेच अंबाजी पावली. माईंना नातू होण्याची लक्षणं बरंही. युगानं रुचिराकडे पाहिलं. तिचा मघाचा मलूल चेहरा लज्जेनं लालीलाल झाला होता. तिनं लटका निषेध दर्शवीत म्हटलं, चला, काकूंचं काहीतरीच नव्हे. सुनबाई, लग्न झाल्यावर वर्षाच्या आत मूल झालेलं चांगलं. आणि युगाताई, डोहाळ्यांच्या उलट्या होतात त्यावर डॉक्टरांकडे गोळ्या मिळतात. माझ्या सुनेला एवढे कडक डोहाळे लागले होते, पोटात पाण्याचा थेंब ठरत नव्हता. पण डॉक्टरांनी कसल्याशा गोळ्या दिल्या. लगेच उलट्या थांबल्या. रात्री अभिजितरावांना सांगते की सकाळी डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या आणा. रुचिरा मागील परसात तिला पोचवायला आली. उद्या शाळा सुटल्यावर याल ना? पाहते नाही, याच प्लीज. बरं. कुंपण ओलांडून युगा मागील दारानं घरात गेली. तशीच थेट सरळ वर आपल्या खोलीत गेली. टेबलावर शाळेतून आणलेला मुलींच्या निबंधांच्या वह्यांचा गठ्ठा पडला होता. ती टेबलाशी बसली. तिनं तो गठ्ठा सोडला आणि वही घेऊन ती उघडली आणि तपासण्यासाठी लाल पेन्सिल हाती घेतली. तिची दृष्टी अक्षरांवरून फिरत होती, पण त्यातलं एकही अक्षर तिच्या मेंदूवर उमटत नव्हतं. नजरेसमोर दुसरीच चित्र दिसत होती. त्या चित्रांना धरून विचार फिरत होते. तिच्या मनाला गरागरा फिरवीत होते. म्हणजे रुचिराला डोहाळे, माउंट अबूवरचा हनीमून, चांदणी रात्र, एकांत स्थळ, प्रणयालाप, आलिंगन अन ही सारी चित्र आपली होती, आपल्या हक्काची होती. या चित्रात स्वतः शेजारी दुसऱ्या स्त्रीला बसवताना अभिच्या मनाला काही वाटलं असेल का? अशा वेळी पुरुषाच्या मनाला काय वाटतं? त्याच्या अंतरंगातल्या जुन्या स्मृती त्याला मागं खेचतात का? की त्याला काहीच वाटत नाही? पूर्वीच्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. स्मृती, अंतरंग सगळं त्याच्या लेखी शून्य. रुचिराला मुलगा होणार, अभिला मुलगा होणार. एकदा नवीन वर्षाचं एक कॅलेंडर अभिनं आणलं होतं. त्यातली फ्रॉक घातलेली सुंदर गुटगुटीत मुलगी मोठी लोभस होती. आपण म्हटलं, किती छान आहे नाही ही मुलगी? बेस्ट, मावलस. लगेच हसून त्यानं म्हटलं, आपणाला बुवा बर्फी आवडते. त्याच्या बर्फीतली सूचकता आपणाला कळली.
आपण दुसरीकडे नजर फिरवून हसू दाबलं. त्यानं म्हटलं, युगे, तुला काय आवडतं? मी नाही सांगणार. ठीक आहे, सांगू नका, पेढे वाटा. आपणाला हसू आलं. आपण म्हटलं, बाजारात तुरी आणि भलतेच बेत करी. भलतेच नाहीत, बाजारात तुरी फार दिवस ठेवणार नाही म्हटलं. त्याच्या हे सगळं आठवणीत असेल का? छे, शक्य नाही. नवीन ताजी टवटवीत फुलं मिळाल्यावर परडीतली शिळी फुलं निर्माल्य कुणी जपून ठेवतो का? तो निर्माल्य फेकूनच द्यायचा असतो. त्याच्या मनात त्या स्मृती, ते बोल राहिले असते तर काय? तर रुचीला डोहाळे लागलेच नसते. म्हणजे डोहाळे लागण्यासारखं काही घडलंच नसतं. कसं घडलं असतं? ते घडलं. शी, कसले विचित्र येऊ नयेत ते विचार आपल्या मनात येत आहेत हे. खरोखर माणसाचं मन, त्या मनातले विचार बाहेर दिसत नाहीत म्हणून ठीक. चांगल्या सुसंस्कृत सभ्य वाटणाऱ्या मनावरही काळे डाग असतात. आपल्या मनाची तिनं खूप निर्भत्सना केली. पेन्सिल टेबलावर टाकली आणि ती झटकन उठून खोलीबाहेर आली. पुढच्या बैठकीच्या खोलीत रोजच्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं वाचन चाललं होतं. तो आता नानांचा नित्यक्रम झाला होता. ती जिन्याच्या चौकटीत क्षणभर थांबली, मग बैठकीच्या दालनात गेली. नाना श्लोक वाचित होते. ती एका बाजूला बैठकीवर बसली. त्यांचा श्लोक वाचून संपला तसं रामभाऊने काहीशा आश्चर्यानं म्हटलं, युगाताई, हे काय? काय म्हणजे? ज्ञानेश्वरी ऐकायला आले? आता? अगं, आमच्यासारखं पेन्शनीचं वय झालं की ज्ञानेश्वरी ऐकायची असते, आता नव्हे. रामू काका, ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ज्ञानेश्वरांचं वय किती होतं? माझ्यापेक्षाही लहान होते ज्ञानेश्वर. काका, मला वाटतं ज्ञानेश्वरी खरं म्हणजे तरुणानेच वाचायला हवी. तारुण्यातल्या प्रखर वैराग्याची बैठक असलेला हा महान अलौकिक ग्रंथ. रामभाऊनी हसून मध्येच म्हटलं, पहा नाना, तुमच्या ज्ञानेश्वरीचा प्रभाव आता घरादारावर पडायला लागलाय. नानांना ज्ञानेश्वरीबद्दल आदर होता. तो ग्रंथ म्हणजे त्यांच्या पंचप्राणातला एक प्राणच. त्यांनी म्हटलं, युगाचं म्हणणं खोटं नाही. आत्मज्ञान वगैरे फार पुढच्या गोष्टी झाल्या, म्हणजे उतार वयातल्या या गोष्टी. पण तरुण पिढीची वैचारिक बैठक. शंकररावांनी मध्येच म्हटलं, म्हणजे ज्याला आपण कॅरेक्टर बिल्डिंग चारित्र्य म्हणतो ते ना? हो. तरुण पिढीत या चारित्र्याचा मजबूत पाया घालायचा असेल तर ज्ञानेश्वरीचं पठण मनन अवश्य झालं पाहिजे. आमचे धार्मिक ग्रंथ केवळ वेदांतपर नाहीत, ते कधीही न संपणारं ज्ञानभांडार आहे. आता ही चर्चा अशीच लांबत जाईल या भीतीनं युगानं म्हटलं, नाना, तुम्ही आता वाचलेल्या श्लोकांचा अर्थ सांगा ना. नाना निरूपण करू लागले. युगा संयमाच्या बंधनाने आपल्या अचपळ स्वैर मनाला बांधू लागली. 1 तास उलटला. नानांनी ज्ञानेश्वरी मिटली. युगाचं मन शांत झालं, स्थिर झालं. थोड्या वेळापूर्वी आपल्या मनात भलतंच वादळ उठलं होतं याची जाणीव पार पुसली गेली होती. नाना आणि त्यांचं मित्रमंडळ बाहेर पडून रस्त्याला लागलं. ती पुन्हा आपल्या खोलीत आली आणि वह्या तपासू लागली. रात्री जेवणानंतरही बराच वेळपर्यंत ती वह्या तपासणीचं काम करीत बसली होती. आजचा हा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 25व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.